एक महत्त्वाची बातमी समोर येते. राज्यसभा निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे. शिवसेना 2 उमेदवार राज्यसभा निवडणुकीत उभे करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल. आपण महत्त्वाची बातमी बघतो. शिवसेना 2 उमेदवार राज्यसभा निवडणुकीत उभं करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत मोठी उलटापालट होणार असण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध न होता आता प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडून उमेदवार निवडला जाणार आहे. त्यामुळे घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होणार अशी शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आज 2 उमेदवारांचे अर्ज दाखल करणार आहे. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरती टांगती तलवार सध्या असेल अशी शक्यता वर्तवली जाते. या क्षणाची आपण मोठी आणि महत्त्वाची बातमी बघतोय. राज्यसभा निवडणुकीत आता मोठी रंगत निर्माण होणार आहे. याचं कारण असं आहे की शिवसेना 2 उमेदवार राज्यसभा निवडणुकीत उभा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत मोठी उलटापालट निर्माण होणार आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. उदय, आपण बघतोय खरं तर बिनविरोध होणारी ही निवडणूक आता यामध्ये मोठी रंगत निर्माण होणार आहे. शिवसेना 2 उमेदवार उभे करणार अशी माहिती समोर येते. आपण बघतो की महाराष्ट्रातल्या एकूण 7 राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच दृष्टिकोनातून राजकीय हालचाली सुरू होत्या. मात्र आता याच्यामध्ये खूप मोठी रंगत जी आहे ती निर्माण झालेली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक खूप मोठा निर्णय घेतला असल्याची सूत्रांची माहिती जी आहे ते न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे. शिवसेना आता राज्यसभा निवडणुकीसाठी एक नाही तर 2 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळते. शिवसेनेकडे अतिरिक्त 20 मतं आहेत. त्यामुळे शिवसेना खूप मोठा राजकीय डाव जे आहे ते खेळत असल्याचे चित्र आता निर्माण झालेलं आहे. महाविकास आघाडीचे नेते किंवा जे उमेदवार राज्यसभेसाठी आता उमेदवारी करण्यात अर्ज दाखल करतील त्यांच्यासाठी ही खूप मोठी एक बोलता येईल की डोक्यावरती टांगती तलवार जी आहे ती आता निर्माण झालेली आहे. प्रत्यक्ष आता मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात घोडे बाजार जो आहे तो देखील होणार असल्याचं आता निश्चित आहे. कारण आपण पाहतोय की 7 जागांसाठी एकूण 8 उमेदवार जे आहेत ते रिंगणात असणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया खूप रंगतदार होणार आहे. आकड्यांचा खेळ जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात रंगणार आहे. येत्या 16 मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे आता ज्या अधिवेशनात आपण पाहतो की अतिशय निरस असं अधिवेशन पार पडतंय. मात्र आता राज्यसभा निवडणुकीमुळे अधिवेशनामध्ये खूप मोठी रंगत जी आहे ती होणार आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी जेव्हा आमदार मतदानासाठी येतील त्यावेळेला खूप मोठा घोडेबाजार तर होणारच आहे. त्याचबरोबर खूप मोठी रंगत जी आहे ती निर्माण झालेली आहे. शिवसेनाने अतिशय आक्रमक असं धोरण जे आहे ते अवलंबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना अतिरिक्त मतांची गोळाबेरीज करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक धोरण जे आहे ते आखत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज दुपारी साधारणतः 11 ते 11:30च्या दरम्यान विधान भवनामधील निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज जे आहेत दाखल केला जाणार आहेत. भाजपचे उमेदवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यापाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार देखील अर्ज दाखल करणार आहे. शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी शिवसेनेने आक्रमक धोरण केलेलं आहे. जी विश्वसनीय सूत्रांनी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार शिवसेना 2 उमेदवार राज्यसभा निवडणुकीमध्ये उतरवणार आहे. त्यामुळे खूप मोठी रंगत आता राज्यसभा निवडणुकीमध्ये निर्माण झालेली आहे. बरं उदय, या सगळ्यामध्ये आता आकड्यांची बेरीज नेमकी कशी असेल? संख्याबळ कशा पद्धतीचं असेल? आपण माहिती घेतली तर एकूण आकड्यांची रंगत जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात रंगणार आहे. कारण आपण पाहतो आहोत की आपण पाहतो की 232 हे एकूण महायुतीकडे समर्थक आमदार जे आहेत ते 232 आहेत. त्यामुळे एकूण शिवसेनेकडे आपण जर पाहिलं तर 20 अतिरिक्त मतं आहेत आणि एकूण 37 मतं जी आहेत ती जिंकण्यासाठी हवेत उमेदवारांना. एकूण 288 आमदार विधानसभामध्ये राज्याच्या. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाले एक जागा निर्माण कमी झालेली आहे. त्याचबरोबर अहमदनगरचे आमदार कडील यांचे देखील निधन झाल्यावर एकूण 2 जागा ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित जागांमध्ये आपण एकंदरीत पाहतो की 286 आमदारांमधून आता उमेदवार जो आहे तो निवडला जाणार आहे. एकूण 37 हे संख्याबळ जे आहे ते प्रथम क्रमांकाची मतं असणार आहेत आणि 37 मतं जी आहेत पहिल्या पसंतीत ज्या उमेदवाराला मिळणार तो उमेदवार थेट निवडून जाणार आहे. मात्र दुसऱ्या पसंतीची आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी मिळवली जाणार आहे यावरती सर्व घोडेबाजार जो आहे तो सगळा रंगणार आहे. आणि एकूण आपण पाहतोय खूप मोठी रंगत जी आहे ती निर्माण झालेली आहे. शिवसेनेने अतिशय आक्रमक धोरण जे आहे ते अवलंबलेलं पाहायला मिळतं. एक खूप मोठं धाडस जे आहे ते शिवसेना बरोबर शिवसेनेचं आक्रमक धोरण बघायला मिळते. उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणखीन एक मोठी बातमी आपल्या सध्या समोर येते ती म्हणजे राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्याची शिवसेनेची तयारी आहे. एकनाथ शिंदे दुसरा उमेदवार देण्याच्या तयारीत दिसत आहेत. शरद पवार यांना थेट आव्हान असणार आहे.
राज्यसभा निवडणुकीसंदर्भात मोठी राजकीय घडामोड सध्या समोर येते. शिवसेना सोलापूरच्या नेत्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवार घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे. सोलापूरमधील असून त्या दलित समाजातून येतात आणि 6 भाषांवरती त्यांचं प्रभुत्व असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार मैदानात उतरवण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास ही लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय गटासाठी थेट आव्हान ठरू शकतं. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. प्रशांत, मोठ्या घडामोडी आता घडताना दिसत आहेत कारण शिवसेना सुद्धा आता उमेदवार जाहीर करत आहे. बरोबर आहे. राज्यसभेसाठी आज उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटची तारीख आहे, शेवटचा दिवस आहे. आजच्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावर जर बघितलं आपण तर राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेने आपलं नावं जे आहे ते गुलदस्त्यात ठेवले होते, पण आता एक एक नाव पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतंय. राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे ज्या दलित नेत्या आहेत त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि या प्रकारची या प्रकारे ज्या पद्धतीनं नावं पुढे येते याचा अर्थ असा होतो की शरद पवार यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न होणार आहे. ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यसभेची निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाते आणि त्या प्रक्रियेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं देखील अत्यंत महत्वाची असतात आणि त्याचमुळे दुसरा उमेदवारहून दुसऱ्या क्रमांकाचे मतं घेऊन उमेदवार निवडून करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा आहे. यापूर्वी जर बघितलं आपण तर खास करून कोल्हापूरचे महाडिक जे होते यांनी देखील याच प्रकारे ते राज्यसभेत निवडून आले होते. त्यावेळेस दुसरा उमेदवार देऊन त्यांच्या नावावरती अतिरिक्त मतं घेण्यात आले होते आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेकडे अतिरिक्त मताचा फायदा घेत निश्चितपणे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न खास करून एकनाथ शिंदे यांचा आहे. आणि ह्या ज्या उमेदवार आहेत ज्योती वाघमारे हे या दलित समाजातून येतात आणि त्यांचं जवळपास 6 भाषांवरती प्रभुत्व आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचं राज्यसभेची गरज आहे अशा मत हे शिवसेनेच्या नेत्यांचं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.